नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे। आज आपण भगरीचे डोसे बनवणार आहोत। तर इकडे 2 वाट्या मी भगर घेतलेली आहे। आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, आता मी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेते। 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि 2 तास भिजत घालायची। बघा, आता मी ही भगर धुवून घेतलेली आहे। आता आपण भिजत घालूया। आता ही 2 तास आपण भिजत घालूया। आता मी झाकण ठेवून देते। बघा, इकडे आपले 2 तास झालेले आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊया। बघा, आता आपलं हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण वाटून घेऊया। बघा, आता आपल्या इकडे सर्व बॅटर तयार झालेलं आहे। सर्व वाटून घेतली भगर आपण। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घातलेले आहे। इथे 2 बटाटे घातलेले आहे। 8-10 मिरच्या घातलेल्या आहे। 3 चमचे दही घातले आहे। 2 चमचे मीठ घातलेले आहे। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया। बघा, आपण आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। दही, मीठ, आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊया। बघा, आपलं आता बटाटा शेंगदाणे ते सगळं वाटून झालेले आहे। ते आपण आता हे बॅटरमध्ये टाकून घेऊया आणि हे बॅटर छान असं मिक्स करून घेऊया। बघा, आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला थोडंसं असं पाणी घालायचं आहे। थोडंसं घालायचं आणि आता 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। बघा, मी आता डोसा टाकून घेते आहे। बघा, आपण आता डोशाला तेल लावून घेऊया। आता डोसा आपल्याला पलटी करायचा आहे। बघा, डोशाला किती छान रंग आलेला आहे। बघा, छान असा आपला डोसा तयार झालेला आहे। बघा, इकडे पण छान रंग आलेला आहे। आपण आता डोसा काढून घेऊया। बघा, असं आपण आता पाणी टाकून घेऊया। आपण आता तेल लावायचं नाही। असं आपण पसरवून घेऊया।
बघा आपण आता तेल लावून घेऊया. आता डोसा उलटून घेऊया. बघा असा छान रंग आलेला आहे. आता असेच मी सर्व डोसे बनवून घेते. बघा आता आपण तव्याला तेल लावून घेऊया. आपण हे सर्व तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. पहिले डोशाला तेल लावायचं. बघा आता आपण डोसा टाकून घेऊया. बघा आपण तेल लावून घेऊया. डोसा पलटी करून घेऊया. बघा आता आपण डोसा काढून घेऊया. बघा आपण आता दुसरा पण डोसा बनवून घेऊया. बघा आपण आता दुसरा डोसा पण बनवून घेऊया. बघा आपण तेल लावून घेऊया. आपण डोसा आता उलटून घेऊया. बघा आपले डोसे तयार आहे उपासाचे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.